नमस्कार मित्रांनो. यात्रेचा सण आपल्या आयुष्यात आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहे. मात्र प्रत्येकासाठी हा सण गोड आठवणी देणारा नसतो. काहींसाठी तो भयानक आठवणीचाही ठरतो. तर असाच आहे एक भयानक. मी मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात शिकत होतो आणि दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाकडे यात्रा साजरी करायला जायचो. माझं गाव एक खेडेगाव होतं. हे खेडं सातारा जिल्ह्यातील, ज्याला मोठा इतिहास. या गावात अजूनही मातीची घरं आहेत. पिढ्यापासून राहणारे लोक आहेत. यात्रेचं वातावरण तयार झालं होतं. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांची सजावट यांचं सुंदर दृश्य होतं. माझ्या यात्रेची विशेष तयारी सुरू होती. देवाची पूजा, घरातील स्वच्छता हे सगळं पारंपरिक पद्धतीने चालू होतं. गावातल्या लोकांचं एकत्र येणं आणि गप्पा गोष्टींचं वातावरण अगदी मोहक असायचं. मला या यात्रेचं वेगळेपण लहानपणापासून आवडायचं. पण यावेळी माझ्या मनात एक प्रकारचा उत्साह होता. कारण माझ्या मित्राने ठरवलं होतं की यावेळी यात्रेच्या रात्री काहीतरी रोमांचक करायचं. माझ्या गावातल्या लोकांनी मला अनेकदा चकवा आणि हाणामारी या भयानक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या. सुरुवातीला असं वाटायचं की या गोष्टी फक्त भाकडा कथा असाव्यात, पण वयोवृद्ध लोकांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांनी सांगितलं की या गावात, विशेषतः पडक्या देवळाच्या आसपास, रात्रीच्या वेळी कोणीही एकटं जाऊ नये. कारण त्या ठिकाणी अनेक वेळा चकवा लागतो आणि हाका ऐकू येऊन लोकांची दिशाभूल होती. यात्रेची संध्याकाळ होती. आम्ही मित्रांनी आज रात्री गावाच्या एका माळावर जाण्याचं ठरवलं, जिथं दिवसा सुंदर शेत, पण रात्री ती जागा एक भयान रूप धारण करते. त्या भागात एका बाजूला पडकं देऊळ आहे. गावकरी म्हणायचे की हे देऊळ खूप वर्षापूर्वीच्या काळात बांधलं गेलं होतं. इथं एकदा मोठं युद्धही झालं होतं आणि अनेक वीर इथं मरण पावले होते. त्यांच्या आत्म्यांची अशांतपणा या परिसरात अजूनही जाणवते. विशेषतः या पडक्या देवळाच्या परिसरात रात्रीच्या वेळी एक गूढ वातावरण बनतं. त्या परिसरात गेल्यावर भयानक अनुभव येतो. संध्याकाळी सगळे मित्र एकत्र आले आणि आम्ही गावाबाहेरच्या त्या रस्त्यावर जायचं निघालो. जसं आम्ही देवळाच्या दिशेने जाऊ लागलो, तसं आम्हाला त्या वातावरणात एक वेगळी शांतता जाणवू लागली. अंधार पडत चालला होता आणि दिवे किंवा मशाली सोबत घेऊन जाणं आम्हाला थोडं जड वाटत होतं. पण एका उत्साहात आम्ही सगळेच निघालो होतो. गावातील या शांत रस्त्यावरची हवा थोडी गार होती आणि त्या थंडगार वाऱ्यामुळे अंगावर काटा येत होता. रस्त्यावरून चालत असताना आम्हाला काळजी वाटू लागली. कारण त्या शांततेतही एक प्रकारचं गोड दडलं असं सतत वाटत होतं. आम्ही एकूण 6 जण होतो आणि अगदी लहानपणापासून प्रत्येकाने काही ना काही अघोरी किंवा रहस्यमय किस्से ऐकले होते. आम्हाला माहीत होतं की हा रस्ता नेहमी जसा सुरक्षित वाटतो तसा रात्री वाटत नाही, पण सत्य त्याहूनही भयंकर वाटत होतं. जेव्हा आम्ही त्या पडक्या देवळाच्या जवळ पोचलो तेव्हा वातावरण आणखी गडद झालं. अंधार असल्यामुळे आम्हाला सगळा परिसर अस्पष्ट दिसत होता. देवळाची पडलेली भिंत, पडलेली शिळा आणि मातीने भरलेली जागा, असं सगळं दृश्य चंद्रप्रकाशात दिसत होतं. त्या देवळाच्या आसपास काही झाडं होती, ज्याची सावली आणखी गूढता वाढवत होती. आम्ही त्या देवळाच्या आवारात थांबलो. आमच्यापैकी एकाने मजेतच म्हटलं, इथे असला चकवा तर असू दे, काय लागायचं ते होऊन दे. ते ऐकून सगळे हसले, पण त्या हसण्यात कुठेतरी एक भीतीसुद्धा दडली होती. त्या माळावरची हवा वेगळीच वाटत होती. अचानक कसलासा आवाज आला. आम्ही मागे वळून पाहिलं तर एका झाडाच्या मागे एक अस्पष्ट सावली दिसली, जी लहान मुलासारखी दिसत होती. इतक्या रात्री अशा ठिकाणी कोणत्याही लहान मुलाची येणे शक्य नव्हती. आम्ही पुन्हा नीट नरकून पाहिलं, पण पुढच्या क्षणी ती सावली नाहीशी झाली. पण हे बघून घाबरण्याऐवजी आमची उत्सुकता शिगेला पोचली. तितक्यात माझ्या कानावर एक हळुवार हाक ऐकू आली, हे मन. मी दचकून मागे वळून पाहिले तर सोबतची मित्र तिथंच होती आणि कोणाच्याही तोंडातून हाक ऐकू आल्याचं जाणवत नव्हतं. मी विचार केला की मीच ऐकण्यात काहीतरी गफलत केली असावी, पण पुन्हा त्याच आवाजात हाक ऐकू आली. त्यावेळी तो आवाज थोडा दूरवरून आला होता आणि मला वाटलं की तो आवाज माझ्या आजोबांसारखा आहे.
मी आश्चर्याने पाहत राहिलो, कारण मला समजत नव्हतं की माझ्या आजोबांचा आवाज तिथे कसा ऐकू येईल, कारण त्यांना जाऊन आता वर्ष उलटून गेले. मी नकळतपणे त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. माझे मित्र मला अडवू लागले, पण त्या हाकेमुळे मी इतका आकर्षित झालो होतो की त्यांची मला अडवणे काहीच उपयोगाचे नव्हते. रात्रीच्या त्या भयान वातावरणात माझं मन संभ्रमित झालं होतं. चंद्रप्रकाशाचं म्लान प्रतिबिंब अंधारात हरवत चाललं होतं. जणू त्या आवाजात माझ्या मनावर पकड घेणारी अदृश्य शक्ती होती. मला असं वाटू लागलं की माझ्या आजोबांचं अस्तित्व तिथं आहे आणि ते मला काहीतरी सांगू इच्छित आहे. मला एका प्रकारची दिशाभूल जाणवू लागली. मी मागे वळून पाहिलं तर माझे मित्रही दिसेनासे झाले होते. असलेले मित्र कुठे निघून गेले माहीत नाही. मी भीतीने थरथरू लागलो, कारण मला वाटत होतं की मी इथून पुन्हा कधीच बाहेर पडणार नाही. मी उरली सुरली हिंमत एकवटून मित्रांना शोधण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही माझं नाव घेतलेली हाक ऐकू येत होती. काही वेळाने माझे मित्र माझ्या नावाने हाक मारत असतानाही मला वाटू लागलं की हे माझे मित्र नव्हे, तर ती अदृश्य शक्ती वेगवेगळ्या आवाजात माझे नाव घेते. त्या भयानक हाकांमुळे आणि दिशाभुलीमुळे माझ्या मनावर भीतीचा पकडा अधिक गडद होऊ लागला. माझ्या कानावर अजूनही फक्त वेगवेगळ्या दिशेतून येणाऱ्या हाका ऐकू होत होत्या. हाकामारी ही गावातील लोकांच्या मते आत्म्याची एक प्रकारची खेळी असते, ज्यामध्ये आत्मा एक माणसाचं नाव पुन्हा पुन्हा घेऊन त्याला अडकवतो. प्रत्येक वेळी आवाज एका नव्या दिशेतून येई, जणू काही मला चकवा आणि हाकामारी एकत्रितपणे दिशाभूल करत होती. माझ्या मनात नको ते विचार येऊ लागले. कदाचित मी पुन्हा कधीच बाहेर येणार नाही. त्या हाकांमध्ये एक गूढ अस्वस्थ करणारा सूर होता, जणू काही एखाद्या अदृश्य असणाऱ्या अस्तित्वाने मला खेचून आणलं होतं. या सगळ्यात भर पडली ती एका विचित्र आवाजाने. माझ्या बाजूला असणाऱ्या एका झुडपातून कसलीची सळसळ ऐकू आली आणि पुढच्या क्षणी मागे वळून झपकन पाहिलं तर काहीतरी गेल्यासारखं जाणवलं. एक गडद मानव सदृश्य आकृती. मी तिथून धावत सुटलो, पण अडखळून तिथेच पडलो. मला माझ्या पायांवर घट्ट पकड जाणवू लागली. मी प्रचंड घाबरलो होतो, कारण मला ती पकड जाणवत असली तरीही मला कोणीच दिसत नव्हतं. माझ्या शरीरात आता त्राण उरला नव्हता. ती रात्र प्रत्येक क्षणाला अजूनच भयानक रूप धारण करत होती. कुठे मित्रांचे ऐकले आणि इथे आलो, उद्याचा दिवस पाहणे माझ्या नशिबात नाही असे वाटू लागले. मी पूर्णपणे त्या अदृश्य शक्तीच्या तावडीत सापडलो. तितक्यात दुरून मित्राचा आवाज ऐकू आला. त्या दिशेला पाहिल्यावर माझे मित्र धावत येताना दिसले. त्याचसोबत माझ्या पायावरची पकड अचानक नाहीशी झाली. मी उठून त्यांच्या दिशेने धावू लागलो. त्यांना मी जाऊन मिठीत मारली. तेही मला सुखरूप पाहून मनोमन सुखावले. पण ती रात्र आम्हाला अजून काय दाखवणार आहे याची आम्हालाही कल्पना नव्हती. आपण इथून लवकरात लवकर निघावे ही मी मित्रांना म्हणलो. त्यातला एक म्हणाला, अरे पण तू आमच्या डोळ्यांदेखत कुठे गायब झाला होतास? त्यावर मी सांगितलं, ते मी नंतर सांगेन. या जागी अतृप्त आत्म्याचा वास आहे. जर आपण इथून लवकरात लवकर बाहेर पडलो नाही तर आपण उद्याचा दिवस पाहू शकणार नाही. काय करावं, इथून कसं बाहेर पडावं काहीच कळत नव्हतं, कारण आम्ही ज्या भागात होतो तो आम्हाला वरून अनोळखी वाटत होता. तितक्यात मला दूरवरून एक प्रकाश दिसला. बहुतेक कंदिलाचा होता. मी पटकन म्हणालो, ती बघा, कोणीतरी आहे तिथे, आपण मदत मागू शकतो. आम्ही सगळेच त्या दिशेने चालू लागलो. काही अंतर चालल्यानंतर मला जाणवली की आम्ही जितके त्या दिव्याच्या प्रकाशाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो प्रकाश आमच्यापासून दूर जातोय. भरीस भर म्हणून आजूबाजूने हसण्याचा आवाज येत होता. तो कधी डाव्या बाजूने येई तर कधी उजव्या बाजूने, पण दिसत मात्र काहीच नव्हती. या सगळ्या गदारोळात तो दिवस काय ती साथ होती आणि कुठेतरी वाटले की त्यावर विश्वास ठेवावा. कदाचित आपल्याला वाट दाखवत असेल. मी सगळ्यात पुढे चालत होतो आणि माझे मित्र माझ्या मागे. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणतरी हात ठेवला आणि मी पाहायला मागे वळलो. माझे 5ही मित्र माझ्यापासून लांब चालत होते. मग तो हात माझं सर्वांग भीतीने शहरलं. मित्रांना मी सांगितलं. त्यावर एक जण म्हणला, हे सगळं भास आहे. आपल्याला इथेच अडकवण्यासाठी दुर्लक्ष करा. हिंमत ठेवा आणि पुढे चालत राहा. मित्राचे बोलणे सगळ्यांनाच पटले. आम्ही एकही शब्द न बोलता त्या दिव्याच्या प्रकाशाच्या मागे चालत राहिलो. काही वेळानंतर तो प्रकाश एके ठिकाणी येऊन अचानक लुप्त झाला.
आम्ही बाजूला पाहिली तर त्या पडक्या मंदिराजवळ येऊन पोचलो होतो. त्या प्रकाशाने आम्हाला मार्ग दाखवला होता. काही मिनिटात सूर्याची किरणे त्या मंदिराच्या कळसावर पडू लागली. तसे जाणवले की सकाळ झाली आहे. त्या भयान रात्रीत बऱ्याच अतृप्त आत्म्यांनी मला आणि माझ्या मित्रांना त्रास दिला, पण कदाचित एका आत्म्याने आम्हाला या भयानक प्रकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला. शेवटी विजय खऱ्याचा होतो हे सिद्ध झाले. एक चांगली सकारात्मक शक्ती कित्येक वाईट शक्तींवर भारी पडली. या एका प्रसंगाने माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमधील यात्रा म्हणजे फक्त मटण, यात्रा, आनंद यांचं स्वरूप राहिलं नव्हतं, तर त्या रात्रीने मला आयुष्यातील वेगळं दर्शन घडवलं होतं. हा अनुभव माझ्या मनात एक कायमस्वरूपी शिकवण म्हणून राहिला आणि कदाचित माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीही विसरू शकणार नाही.